एके दिवशी परदेशी महिला पोलिसांकडे जाते. आपल्यासोबत काय घडलंय हे पोलिसांना सांगते आणि गुन्हा दाखल करते. त्यानंतर पोलीस संबंधित व्यक्तीला अटक करतात, तपास सुरू करतात आणि अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. ही महिला भूतानची असते. ती नोकरी आणि निवाऱ्याच्या शोधात पुण्यात आलेली असते. तिची एका माणसाशी ओळख होते. तो माणूस महिलेला आपले फाउंडेशन असल्याचं सांगतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून मी नॉर्थ ईस्टच्या महिलांना मदत करतो असं सांगतो आणि महिलेला पुण्यात शिफ्ट होण्यास भाग पाडतो. महिला पुण्यातील नाना पेठेतील रेड हाऊस नावाच्या बंगल्यात शिफ्ट होते. कालांतराने हीच महिला पोलिसांकडे जाते आणि आपल्यावर अतिप्रसंग झाल्याचं सांगते. धक्कादायक म्हणजे ज्या माणसाने तिला पुण्यात येण्यास भाग पाडलेलं असतं त्याच माणसाने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी बलात्कार केल्याचं पोलिसांना सांगते आणि पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करतात. पोलीस या प्रकरणी एकाला अटक करतात. तो असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा उपाध्यक्ष शंतनू कुकडे. पण शंतनू कुकडे याने डिसेंबर 2024 मध्ये राजीनामा दिल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतं. या प्रकरणात इथे ट्विस्ट येतो. तो असा की महिलेची थेट शंतनू कुकडेशी ओळख नसते. ऋषिकेश नावाच्या महिलेची ओळख असते. त्यानंतर ऋषिकेश महिलेची ओळख शंतनू कुकडेशी करून देतो. शंतनू कुकडे महिलेची गरज ओळखून तिच्या नोकरी आणि निवाऱ्याची सोय करतो. कालांतराने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होतात. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेकांकडून महिलेवर अत्याचार केले जातात. त्यानंतर महिला पोलिसांची मदत घेते. या प्रकरणी शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ऍडव्होकेट विपिन बिडकर, सागर राजगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुदासिन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि त्यांना तात्काळ अटक होते. याच प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना काही बँक ट्रान्झॅक्शन दिसतात आणि यामध्ये नाव येतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षांचं, ते म्हणजे दीपक मानकर यांचं. शंतनू कुकडे जी रेड हाऊस संस्था चालवत असतो त्या संस्थेच्या बँक खात्यातून दीपक मानकर यांच्या अकाउंटवर काही कोटी रक्कम गेल्याचं बँक स्टेटमेंटमध्ये दिसतं आणि पोलीस या संबंधी दीपक मानकर यांना विचारणा करतात. त्यावर दीपक मानकर हे आमच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं सांगतात. त्यावर पोलीस कागदपत्रांची मागणी करतात. त्यावेळी मानकर हे पोलिसांना कागदपत्र देतात. पण ही कागदपत्र आणि त्यावर असलेले शिक्के खोटं असल्याचं पोलिसांच्या पडताळणीत दिसून येतं आणि मानकरांवरही फसवणूक आणि खोटी कागदपत्र दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो. खरं तर मानकर हे हा व्यवहार रौनक जैन आणि आमच्यात झाल्याचं सांगतात. हवेली तालुक्यातील एका जमिनीची ही विसार पावती असल्याचं ते सांगतात आणि त्याचीच रक्कम खात्यावर आल्याचं पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणतात. त्यावर पोलीस कागदपत्रांची मागणी करतात. त्यावेळी काही कागदपत्र पोलिसांना दिली जातात आणि पोलीस पुढील तपास सुरू करतात. यावेळी पोलिसांना ही विसार पावती संशयास्पद असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पोलीस आणखी सखोल तपास करतात. त्यावेळी विसार पावतीसाठी घेतलेल्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची पडताळणी होते. तेव्हा हा स्टॅम्प पेपर मानकर आणि जैन या दोघांच्याही नावावर नसल्याचं दिसून येतं. तर धक्कादायक म्हणजे जो स्टॅम्प पेपर विसार पावतीसाठी वापरलेला असतो तो स्टॅम्प पेपर पुणे महापालिकेच्या दुसऱ्या कामासाठी दिलेला असतो. ही सर्व बाब समोर येताच हे स्पष्ट होतं की मानकर, जैन आणि कुकडे यांच्यात झालेला गैरव्यवहार लपवण्यासाठीच ही हेराफेरी केल्याचं दिसून येतं. त्यामुळे दीपक मानकर यांच्यावरही गुन्हा दाखल होतो. आता या प्रकरणात जो रेड हाऊस बंगला चर्चेत आलाय त्या बंगल्यात चालणाऱ्या धक्कादायक प्रकारांबाबतही बोललं जाऊ लागलंय. जेव्हा परदेशी महिला पोलिसांकडे तक्रार करते आणि हे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर येतं तेव्हा अनेक नेत्यांनी यामध्ये चालणाऱ्या धंद्यांबाबत भाष्य केलंय. काहींनी म्हटलं इथे पब चालतो, कोणी म्हटलं इथे डान्स बार चालतो, तर इथे वेश्या व्यवसायही चालवला जात असावा असा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय. पण पोलिसांनी या बंगल्याची देखील तपासणी केली आहे. खरं तर या बंगल्यात सुरू असलेले व्यवहार, चालवली जाणारी संस्था कुणाच्या वरदहस्ताने चालू होती हे देखील आता या प्रकरणात तपासले जाणार आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीने सुरू झालेलं हे प्रकरण आता पुढे आणखी कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तूर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.